चला लग्न वगैरे सगळं लागलं तर जाताना जे आहे ते आमचं कुलदैवत आहे. जसं की गंगाखेडपाशी पोकर्णी तिथं जे नरसिंह स्वामीचं खूप छान मंदिर आहे आणि देवाला पाठ देऊन कसं जायचं म्हणून आता आमचं जे कुलदैवत आहे तिथं आलो आहोत आम्ही पाय पडायला आणि आता चाललो मंदिराकडे. सकाळीच लावलेलं आहे मी त्यांच्यासाठी भात, कारण लग्नाला जायचं आहे आणि त्यांच्या जेवणाची जी आहे ती सोय लावून जावं लागते. जसं की दूध आणि भात टाकून जाणार आहे मी त्यांना. तर चला, शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात सगळ्याजणी? तर झालेली सुरुवात सकाळच्या कामाला आणि टायमिंग झालेली सकाळचे 4 वाजलेले. मी दोघांसाठी करीत आहे स्वयंपाक. जसं की हलून चला, जसं की आलू टफीचा पण स्वयंपाक झाला आहे. गाईला पण पाणी भरून ठेवलेले आणि रस्त्यानं जाताना आमच्या कॉलनीमध्ये जे मंदिर आहे संतोषी माताचं, त्याला जे दर्शन केलं पुढे निघलेलं. चला, आमचं खूप छान दर्शन झाले. नरसिंह स्वामीची खूप अशी मोठी मूर्ती, पण छोटूशा खिडकीमधून मध्ये जावं लागतं. तिथं कॅमेरा जे आहे ते अलाउड नाही आहे, म्हणून मी जे आहे ते महादेवाचं तुम्हाला दर्शन केलेलं आहे. ना आता आलेलो आहोत आम्ही गंगाखेडला आणि आम्हाला जे आहे ते इथून टाळकी जे आणि सकाळ सकाळचं जे खेड्यातलं वातावरण असतं, जसं की सगळे ब्रश करतात, आपण आपल्या घरात चला ज्वारी वगैरे जे घ्यायची होती ते सगळं घेतलं. आणि आता गरमी जी आहे ती खूप पाहिली. तिथं मुलांना थांबवली होती गाडी, जसं की ज्यूस पिऊत म्हणून. आणि मस्त पायनॅपल मातीचे पण आमच्या आलूची आणि टफीची व्हायली मस्त साखर झोप. हे बघा, इथं सकाळीच लावलेलं आहे मी त्यांच्यासाठी भात, कारण लग्नाला जायचं आहे आणि त्यांच्या जेवणाची जी आहे ती सोय लावून जावं लागते. जसं की दूध आणि भात टाकून जाणार आहे मी त्यांना. तर चला, शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात सगळ्याजणी? तर झालेली सुरुवात सकाळच्या कामाला आणि टायमिंग झालेली सकाळचे 4 वाजलेले. मी दोघांसाठी करीत आहे स्वयंपाक. जसं की हलून चला, जसं की आलू टफीचा पण स्वयंपाक झाला आहे. गाईला पण पाणी भरून ठेवलेलं आहे आणि रस्त्यानं जाताना आमच्या कॉलनीमध्ये जे मंदिर आहे संतोषी माताचं, त्याला जे दर्शन केलं पुढे निघलेलो आहोत. छोटूस गाव आहे इथं. गाई म्हशी भरपूर आहे. सकाळी सकाळी मंदिरात सगळ्या घरापेक्षा दूर महाग घेतले. सगळे जुने घर आहे तिकडे. छोटी छोटी घर, छोटूस खेडेगाव आहे, त्याच्यामुळे घर पण छोटी छोटी सगळी अशी मातीची पण आहे. रोड सगळं बनवण्यासाठी रेडी आहे. खेड्यानं जे सकाळचं दृश्य खूप छान असतं बघायसाठी. आणि सकाळ सकाळचं जे खेड्यातलं वातावरण असतं, जसं की सगळे ब्रश करतात, आपण आपल्या घरात करतो, पण जसे की चावडी असते, छोटा वट्टा असतं, कुठं दुकाने असतात, तर सगळेजण जेवणपासून जे म्हातारे कोतारे माणसं आहेत ते एकमेकाला बोलत मस्त ब्रश वगैरे करतात. आणि हे बघा, इथं तसंच मला सकाळी सकाळी जे आहे ते दृश्य दिसलेलं आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करीत आहे. हे बघा, इथं सगळेजण ब्रश करीत बसलेले तर सगळे गप्पा ठोकायले. तर खेड्याचं वातावरण खूप छान असं असतं, जसं की मिळून मिसळून राहतात. आणि अजून जे आहे ते सूर्यनारायण पण निघलेला नाही. सकाळ सकाळचंच जे दृश्य काय 6 वाजलेले आहेत सकाळचे.
खूप पडायले आणि आता जे आहे एप्रिल महिना चालू आहे लास्टचा, त्याच्यामुळे तेलगट वगैरे सकाळी काही चालत नाही. त्याच्यामुळे मस्त घेतलेली मसाले खिचडी कढी गरमागरम भजी आणली होती. आता इथं नाश्ता करून पुढे मग लग्नाच्या तिथं जेवण होईल. गरम मस्त गरम आहे तर नाही त्याला बोलून घे की म्हणून त्याला. चला आता पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी आणि आता चाललो आपण. आणि ही जी आहे ते नवरदेवाची आई आहे रेड साडीमध्ये. आणि आमच्या जाऊबाईच्या भाच्याचंच लग्न होतं, त्याच्यामुळं आमचे सगळीकडले पाहुणे जवळचेच होते आणि खूप छान असं डेकोरेशन पण केलं होतं आणि खूप मस्त लग्न झालं होतं. कारण ऊन आहे त्याच्यामुळं खूप परेशानी होती, पण लग्न जे आहे ते उन्हाळ्यामध्येच असतात. आणि खूप असे पाहुणे पण भेटले, जसे की जवळचे नातेवाईक वगैरे सगळे भेटले आणि खूप छान असं डेकोरेशन पण केलं होतं. आणि मॉल बी खूप मोठा होता आणि त्यांचं जे आहे ते लग्नाचं शूट काढलं होतं. तर इथे व्हिडिओ चालू आहे. चला तर लग्न सोहळा खूप छान असा आनंदात पार पडलेला आहे. आणि आता मी बाली आहे खाली रुकवत बघायला आणि खूप छान असा रुकवत जे आहे डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं. आणि तुम्ही पण जे आहे ते सगळं रुकवत पहा. तर चला रुकवत पाहून झालेला आहे आणि आता जेवण करून निघायचं आहे आम्हाला. आणि खूप लांब जायचं आहे त्याच्यामुळं जेवणाचा मेनू पण खूप छान होता. जसं गुपचूप पण ठेवलं होतं लेकरांसाठी, इडली वडा, जसं काय आईस्क्रीम, जसं बर्फाचा गोळा लेकरांना खूप आवडतं ते पण ठेवला होता. आणि मी आईस्क्रीम न खाता बर्फाचा गोळाच खाल्ला, कारण खूप छान असं मेनू होता सगळा. तर चला जेवणा वगैरे आमची झालेली आहेत. मी घेतला काकू ते हो, पण मी आता त्यांना दिलता विचारत यायला काकू आम्हाला जायचं द्या किलो दिले की आम्हीच घेणार आहे. आणि चला इथं जाताना जे आहे ह्या भाऊचा मळा आहे. लग्नाला इकडं कधी पण आता लग्न सरायचं आम्हाला येणं लागतंच. तर आल्या गणेश जे आहेत खरबूज टरबूज आणि एकदम गावरान असतात, एकदम झाडाचे तोडलेले, त्याच्यामुळे दरबारी जे आहे आम्ही ह्यांच्यापासून घेऊन जातो. तर खरबूज घ्यायला इथं उतरलेले आहोत. ऊन लागायला ना जसं कट करून खाऊ, त्याची मजा लई वेगळी राहते. फ्रेश तवाच्या तवा. मामा असले कसले तू हे अलग सीट आहे रे, आपल्या इकडे भेटत नाहीत हे, ते अलग वाले राहतात. तुमच्याकडे ते सफेद असन पांढरं गंगाखेड बसलं पोकरणी आलं मंदिर ना, ते पुढलं मंदिर इकडून आहे ना रस्ता. चला लग्न वगैरे सगळं लागलं. तर जाताना जे आहे ते आमचं कुलदैवत आहे, जसं की गंगाखेडपाशी पोकरणी, तिथं जे नरसिंह स्वामीचं खूप छान मंदिर आहे. आणि देवाला पाठ देऊन कसं जायचं म्हणून आता आमचं जे कुलदैवत आहे तिथं आलो आहोत आम्ही पाया पडायला. आणि आता चाललो मंदिराकडे. ते काय रोड व्हायला वाटतं इकडं.
काम चालू आहे ना रोडचं. पडायचं कोंड आहे इथं कुठं कोंड आहे? बारव तेच कोंडाला कोणी बारव म्हणते. पाण्याची कमतरता नसेल मग तेवढं मोठं हे आहे म्हणल्यावर. आजूबाजूला तिथूनच पाणी पुरवठा असेल. त्या मंदिराच्या बाजूला सगळीकडे लग्न होतं. ते काय चालू आहे लग्न. आज लग्न बी खूप. चला चला येतो. बाहेर सोडाल चला आमचं खूप छान दर्शन झाले. नरसिंहस्वामीची खूप अशी मोठी मूर्ती, पण छोटूशा खिडकीमधून मध्ये जावं लागतं. आणि तिथं कॅमेरा जे आहे ते अलाउड नाहीये, म्हणून मी जे आहे ते महादेवाचं तुम्हाला दर्शन केलेलं आहे. नाता आलेला होता मी गंगाखेडला. आणि आम्हाला जे आहे ते इथून टाळकी जेवारी घ्यायची. इथली टाळकी जेवारी आहे जे दूध मोगरा म्हणून खूप छान असते. आणि इथं जे आहे ते त्याची शेतीची पण होते. तर इथं जेवारी घ्यायला आलो होतो आम्ही. चांगली कोणती इकडली छान असते टाळकी. कशी? अर्धा क्विंटल. खाली ठेवा ना त्या डिक्की मध्ये. थोडं ते सामान बाजूला काढा. ते साईडला ठेवा तिथं खाली भाऊ. चला जेवारी वगैरे जे घ्यायची होती ते सगळं घेतलं. आणि आता गरमी जी आहे ती खूप व्हायली. तर इथं मुलांना थांबवली होती गाडी, जसं की ज्यूस पिऊत म्हणून. आणि मस्त पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे. खूप ऊन आहे त्याच्यामध्ये ज्यूस तर जेवण नसलं पण ज्यूस तर हे कंपल्सरी पाहिजे. तर मस्त आम्ही पण ज्यूस प्यायलो. तर तुम्ही पण या सगळेजण पायनॅपल ज्यूस प्यायला. आणि आता निघलेलो आहोत पुढी. आणि कारण आमच्या पुतण्याचं थोडंसं नांदेडला काम होतं म्हणून थांबली होती मार्केटमध्ये गाडी. तर तिथं छोटंसं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथं पण मी दर्शन घेतलेलं आहे. खूप छान जे आहे ते जर्नी आजची जे पार पडलेली आहे. आणि आता चाललो घराकडे. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनल.